हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज गजानन महाराजाच्या प्रकट दिनाच्या पण माझ्या ताई दादांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा गजानन महाराजाच्या स्वामी महाराजाच्या कृपेनं पूर्ण होत हीच स्वामीचरणी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि चला आता व्हिडिओला सुरुवात. म्हणलं आज गजानन महाराजाचा प्रकट दिन आहे, असं वेगळं काहीतरी देवाला नैवेद्य बी होत आहे आणि रविवार बी आहे, सगळे घरी बी येतं, सगळंच होतंय. त्याच्यामुळं मी विचार काय केला की आता काहीतरी वेगळं बनवू, म्हणून मी केलं बघा. एक मिनिट. तर हे पहा, असं आता ह्याच्यात घेतलंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं ना की वरण लावताना कधी बी तुरीचं वरण लावताना अर्धा तास का होईना, एक 10-20 मिनटं का होईना डाळ अशी पाण्यात टाकायचा. डाळ पाण्यात टाकून घेतली आणि मला करायची बटाट्याची भाजी. ती असे बटाटे उकडून सकाळीच घेतले, तर ठेवले. तर 11 वाजले जवळपास आता. आणि आज काय झालं, आजीकडे जायचं नाही आहे. त्याचं कारण रविवार असला की आजीकडे असते नॉनव्हेज, तर आपण नॉनव्हेज खात नाहीत. आणि मी बघत जातही नाही रविवारी खाली तिचं नॉनव्हेज असेल तर. आज तिने आणि ती नर्स त्या दोघी मिळून बनवायला. आता आपल्याकडं नॉनव्हेजला म्हणजे हे नाहीच आहे. आपण म्हणजे समजा आपण कोष्टी म्हणजे ब्राह्मण लिंगायत कोष्टी वाण्यामध्ये मोडतो, त्याच्यानं आमच्याकडं नॉनव्हेजचा वगैरे काही प्रकार नसतंय. आत्तापर्यंतच्या जेवढ्या व्हिडिओमध्ये कधीच मी कुठलं अंड्याची सुद्धा काही नसतंयच आमच्या घरात, म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही आहे असंही. तर ते तसं आजी तिचीच बनवायली असती ना, तिची ती नर्स आहे एक सोबत आणि ती. त्याच्यानं मला खाली जाण्याचं असताना नाही आहे. तर म्हणलं चला आपल्या घरचा स्वयंपाक आता आज थोडं शिकलं. कोणती दसती ये दाराच्या मागे वल्ली, तेवढी वल्ली नव्हती हो, नॉर्मल होती. तर हे पहा, हे भाजीसाठी मला भाजी करायची अशी बटाट्याची, खूप मस्त होती पिवळी. ह्याला मसाला वगैरे लाल तिखट काहीच घालायचं नाही. उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि आपले हे सगळं मिरच्या वगैरे घालून दाखवते मी तुम्हाला ते पण रेसिपी. आणि गोडामध्ये काय केलं आहे तर ते दाखवते मैत्रिणींना. एक नंबरमध्ये झालं आहे. एक मिनिट. तर गोडामध्ये नैवेद्याला केली मी असं दूध आठवलं आहे, बासुंदी एवढी छान झाली ना. सकाळी देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलं. आणि ही आहे आपली आता बासुंदी. ही अशी केलेली आहे बघा, मी भरपूर केली. इकडे बघून आहेत तुम्हाला दाखवण्यामुळे इथं घेतली होती. तर चला आजचा मेनू आहे, वरण लावायचं आहे, जिरा राईस करायचा आहे, पोळ्या टाकायच्यात मला. ही अशी कणिक मी हे असं जे केलं आहे ह्याच्यात पाणी घालून घेतलं. एक नंबरमध्ये पोळ्या होतात. सगळंच झाले, अर्ध झालं आहे जवळपास आता. तर चला आता घेते बाकीचं बी करून. थोडेफार भांडे येतं, तर म्हणलं आता सगळा स्वयंपाक एकदा झाल्याच्या नंतर पूर्ण भांडे वगैरे सगळं एकदाच घासावं. आणि तर हे पहा, इथं खलबत्ता मी जे ठेवला आहे ना, तर हे दाखवते तुम्हाला. मी खलबत्ता ठेवण्यासाठी हे असं हे पहा, हे लाकडाचं आहे असं, हे ठेवण्यासाठीच. कारण आपल्या फरशीला तडा जाऊ नये काही नाही, त्याच्यामुळे हे असं मागवले बघा मी. असे 3 आले. तर आपलं गरम दुधाचं बघून, भाजीचं बघून किंवा कढई असेल तर एकदम व्यवस्थित बसते बरं का त्याच्यावर, तुम्हाला सांगते. आता एक मी त्याच्यासाठी केलं. म्हणलं आपला किचन वाट्याचा फरशी वगैरे खराब व्हायला नको, तर ते तसं मी ठेवले. कसं वाटलं ते पण सांगायचं नक्की. तर चला, कशी वाटली आपली बासुंदी. देवाला नैवेद्य सकाळी दाखवून घेतलाय. पोळ्या टाकते, भाजी करते. चला तर चला बटाट्याची भाजी बनवून घेते. तर हे पहा, हे आपल्या जिरे मोहऱ्या, जसं की तुम्हाला सांगितलं, ही हरभऱ्याची आणि उडदाची डाळ ही कंपल्सरी ह्या भाजीला घाला. एक नंबरमध्ये भाजी होतीये, करून बघा एकदा तुम्ही नक्की. हे आपल्या मिरच्या अशा माझ्या कमी तिखट आहेत म्हणून मी अशा भरपूर घेतल्या. आता तुमच्या जर तिखट असतील तर कमी घ्या, बिलकुलच तिखट नाही आहेत म्हणून मी एवढ्या घेतल्या. कोथिंबीर भाजी झाल्याच्या नंतर घालायची. चला हे पहा, मिरच्या खूप ओढू लागल्या म्हणून थोडासा लांब धरलाय फोन. आणि किचन छोटं, तर त्याला कांदा घालून घेते. हे पहा, कांदा असा लांब काय एक असा मोकळा करून कांदा घालून घ्यायचा. ही आता उडत नाही, या मिरच्या गरम तेलात टाकल्यामुळे उडाले रे, आता नाही उडत. तर तर बघा, आपला असा कांदा चांगला मस्त असा छान फ्राय होऊ द्यायचा. हे आपले मटार, बरं मटर, एक नंबरमध्ये भाजी होतीये. आणि मटरची तर बघायचंच काम नाही, चांगलं असं फ्राय होऊ द्यायचं 2 मिनिट. तर हे पाशी ह्याच्यात मसाले वगैरे कुठलेच घालायचे नाही, तर ह्याच्यात फक्त हळद आणि हळदच घालायची आणि मीठ. एकदा ही भाजी तुम्ही करून बघा. आता मी जसं की तुम्हाला दाखवलंय ना की मी दूध आठवलंय, बासुंदी केली आहे, आता त्यासोबत हे
तर बघा आता ह्याला पाहिजे होती मसाल्याची भाजी जयला, पण नाही, जी बासुंदी केली का त्याच्यासोबत ह्याचं कॉम्बिनेशन आहे. जय मोठ्याई करत होती आपली आजी, मोठ्याई तसं माहिती का. पाहुणे आल्यासुद्धा आमच्या सासूबाई ना, माझ्या पाहुणे आल्यासुद्धा असं करायच्या, ही भाजी आणि ती बासुंदी एक नंबरमध्ये. ह्याचं कॉम्बिनेशन एवढं छान आहे ना, एकदा करून बघा तुम्ही, एवढं मस्त वाटतंय ना. कुठलाच मसाला घालायचा नाही ह्या भाजीला आता. तर चला, चवीनुसार मीठ घालायचं. आणि काय व्हायचं माहिती आहे का मैत्रिणींनो, आमच्याकडं ना सासऱ्याचं माझ्या हॉटेल होतं. तर हॉटेल असल्यामुळं मग पुरी भाजी असायची. तर पुरी भाजी असल्यामुळं काय व्हायचं की आलूचा वगैरे असे कांद्याचे पोतेच घ्यायचे. तर त्याच्यामुळं मग सॉरी, तर त्याच्यामुळं असं ही सवय लागलेली ह्या भाजीची. आमच्या मिस्टरांना तर एवढी आवडती ना, मी विचारूच नका. अशी कोथिंबीर वरून भुरभुरायची, एकदम छान मस्त. तर भाजी कशी दिसायली ते सांगा अगोदर. दिसायला तर छान आहेच, पण चवीला सुद्धा एक नंबर लागतीये. तुम्ही एकदा ना तुम्ही ट्राय करून बघा, मग म्हणता ती ताई खरंच म्हणली. एकदा नक्कीच ट्राय करून बघा, एक नंबर. आणि मीच सांगते तुम्हाला, चपातीपेक्षा ना ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊन बघा, एक नंबर चवीला लागती. कुणी पाहुणे आल्यास सुद्धा ही भाजी एक नंबरमध्ये आवडीनं खातील, मी तर म्हणते बघा करून. तर हे आहे आपलं आजचं संडेचं दुपारचं स्पेशल जेवण. ही आपली एक थाळीच म्हणू शकतात तुम्ही. तर चला देते आता. बसले तर देवाला सकाळीच नैवेद्य दाखवून घेतलाय. बसले तर जेवायला देते, सगळ्यांनाच बसायचे. तर कशी वाटली आपली थाळी आजची संडे स्पेशल बघा. जेवायला बसले तर कसं वाटायला आजचं गरम गरम जेवण घरी. आम्ही बी बसायलोच लगेच आता. गजानन महाराजांचा प्रकट दिन बी ना आज. सगळंच होतंय. स्वीट बी केलंय. तुम्ही बी काय केलंय ते सांगत जा, सांगा, शेअर करा, जेवायला या. जेवायला या. चला मैत्रिणींनो,